जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मला सांगा सुष्मिताचं काय चाललंय? सर त्या सिकलीवर आहे. मला असं वाटतं ती लवकरच रिझाईन करेल. त्यामुळे आता एक लेटर द्यायचं आणि हे लेटर तिने रिझाईन करण्याच्या आधी मिळालं पाहिजे. तुला आयुष्य काढायचंय राजवीर सोबत. आता फक्त स्वतःच्या संसाराकडे लक्ष द्यायचं. बाकी कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस. एक माणूस म्हणून तू जरा माणुसकी दाखवायला नको का? हे माणुसकी वगैरे असं बिझनेसमध्ये काहीच नसतं. ज्या दिवशी तुझ्या बिझनेसमध्ये माणुसकी येते त्या दिवशी तुझा बिझनेस संपलेला असतो. धन्यस. राजवीर इथे का झोपलाय? म्हणजे राजवीर आणि मनवामध्ये नक्कीच काहीतरी बिनसलं असणार. राजवीर तुम्ही घरी आल्यावर नक्की मला उठवा. राजवीर तुम्ही कधी आला? तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करा, पण मी तुम्हाला पुन्हा एकदा बजावून सांग, या सगळ्यात जर का माझ्या मनूच्या संसारात विघ्न आलं ना. तो नितेश शांत बसत नाही. लवकर त्याला फायनान्सेस पण मिळतील, तो काम सुरू करेल. या सगळ्या गोष्टी होण्याच्या आधी मला हे सगळं करायचं. राजवीर गेला का ऑफिसला? हो गेले ते. तुमच्यात सगळं नीट चालू आहे ना? हो. भांडण वगैरे झालीत का ग तुमच्यात? तुम्ही असं का विचारताय? राजवीरला मी आतापर्यंत असं हॉलमध्ये सोफ्यावर झोपलेला कधीच बघितलं नाहीये. काय? घ्या, म्हणजे तुला काय माहितीच नाही? राजवीर मला जरा बोलायचं तुमच्याशी. बोलूया. जस्ट फ्रेश होऊन आलो. ओके. आणि मला कॉफी हवी. मनवा, मला सांगा तुम्ही काल हॉलमध्ये का झोपलात? नीट लक्ष देऊ नाही का? मनवाचा डान्स परफॉर्मन्स झालाच पाहिजे. आम्हाला तुझी ग्रँड रिहर्सल ठेवायची, म्हणजे आम्हालाही तुझा परफॉर्मन्स बघता येईल ना. अरे मग त्यात काय एवढं, करूया ना. हा डान्स परफॉर्मन्स झाल्यानंतर मनवा आणि राजवीरच्या नात्यामध्ये एक मोठं वादळ निर्माण होणार आणि त्यातच खरी गंमत आहे. काय झालं मनवा? माझे घुंगरू तुटले. म्हणून रडताय तुम्ही? असं घुंगरू तुटणं चांगलं नसतं. एकतर आधीच माझी रिहर्सल नाही झाली आणि त्यात मनवाचा डान्स परफॉर्मन्स झालाच पाहिजे. हा डान्स परफॉर्मन्स झाल्यानंतर मनवा आणि राजवीरच्या नात्यामध्ये एक मोठं वादळ निर्माण होणार आणि त्यातच खरी गंमत आहे. तुम्ही इतक्या सुंदर नाचता की त्या योग्यतेचे प्रेक्षक मिळूच शकत. म्हणून सगळे तिकीट्स मीच विकत घेतले. चालेल ना? कसा झाला तुझा डान्स? ह्यात काय मजा आहे? पूर्ण थिएटर मध्ये दादा एकटाच होता. मी शोला गेलो कारण शोचे सगळे तिकीट्स मीच विकत घेतले होते. तू रडू नकोस ना, शांत हो बरं. काय झालंय मनवा? तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे माहित होतं मला, पण ते प्रेम एवढं वेड आहे हे माहित नव्हतं. मी आत्ताच्या आत्ता जातो आणि त्यांना घरी घेऊन. थांब राजवीर, तू ऐकणारच नाहीयेस का? माहेर पण एन्जॉय करून झालं की मला फोन करा. त्या आधी नाही. आई ते नाही उचलणार फोन. कसे नाही उचलत मी बघते.
मी करते त्यांना फोन. मनवाशाही मला का कॉल करतायत? मनवाने त्यांच्या घरी सगळं सांगितलं तर नसेल ना? छान झाली ना शॉपिंग? आणि कपडे सुद्धा छान मिळालेत. मनवा, तुला एक सांगू, तू असं उदास नको राहत जाऊस. सखी, थँक्यू. थँक्यू कशाला? आज तुझ्यामुळे जरा घराबाहेर पडले, खरंच फ्रेश वाटलं. आणि तरी ऐकत नाहीस तू माझं. आज ऐकलं ना? हा, पण सुरुवातीला तर नाही नाहीच म्हणत होतीस ना. ओके, सॉरी. मनवा, मला माहित नाही तुझ्यात आणि राजवीर जिजूंमध्ये नक्की काय चालू आहे, पण एक सांगू, नवरा बायकोची भांडणं ही नेहमीचीच असतात ग. पण एक सूत्र लक्षात ठेव, नवऱ्याचं मन जिंकायचं असेल तर त्याला चांगलं खाऊ घालायचं, आणि राग शांत करायचा असेल तर क्रेडिट कार्डवर मनसोक्त शॉपिंग करायची. मग बघ, सगळं मजेत होतं. तू असं बोलतेस जसं काय तुझी 10 लग्न झाली आहेत. ए, काहीतरीच काय, मी सहज म्हटलं. पण खरं सांगू, राजवीर जिजूंचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला बोलवलं? हो. काय? मनूविषयी बोलायचं. बोला ना. तुला जाणवलंच असेल, तिच्या समोर मी राजवीरचा विषय काढत नाही. पण आरती, ती तुझ्याशी तर बोलत असेल ना? नाही, असं काही नाही, पण आज सकाळी रडत होती. राजवीरची आठवण येते म्हणून. मग काही नाही, मी लगेच माझ्या फोनवरून राजवीरना फोन लावला. मग काय म्हणाले ते? उचललाच नाही, कामात असतील. परत फोन नाही लावलास का? अजून तरी नाही. आई, आई, ताई कुठे? काय झालं? ताई कुठे? नितीश, काय झालंय? मला ताईशी आत्ताच्या आत्ता बोलायचं. काय झालं नीट सांगशील का तू? तुला आणि ताईला जिजूंचा खूप पुळका होता ना? काय? आता बघ त्यांनी काय करून ठेवलंय. तरी मी तुला सांगत होतो की त्यांनी मला फसवलंय, पण तुझा माझ्यावर विश्वासच नव्हता. नितीश, एक तर शांत हो आधी आणि नीट सांग मला काय झालं ते. बाबा, मला माझ्या कंपनीचं नाव रजिस्टर करायचं होतं, म्हणून मी ऑनलाईन चेक करत होतो की आशा नावाची दुसरी कुठली कंपनी फॉर्म झाली आहे का. बर. पण तेव्हा मला कळलं ते नाव आधीच रजिस्टर झाले. बरं, मग? आणि ते कोणाच्या नावाने रजिस्टर आहे? अर्थात तुमचे जावई राजवीर मोहिते पाटील. पण काय झालं, त्यांना बरं नाहीये का? अगं, काल त्याच्या हाताला कास लागली. डॉक्टर आले होते. तू कशाला त्यांना त्रास देते? त्यांना माहेरी आराम करू दे. मी पुण्याला गेले आणि इथे नंदिनीने पुन्हा काही घोळ घातला. तो जमणार नाही का तुला? नाही आई, म्हणजे मी जाईन, पण नंदिनीचं आरोही 2 दिवस नसणार आहे, म्हणजे फक्त मी आणि तन्मय. तू जा. अगं, खरंच माझी काळजी घ्यायला एवढे सगळे जण आहेत. तर नंदिनीच म्हणते मी राहीन व्यवस्थित, म्हटल्यावर मला जायला काहीच प्रॉब्लेम नाही. कवितेचे तुझं वेड लागले, कवितेचे मग डोहाळे, कविता बनली सणमूर्त, झाली कविता सुख सोहळे. आणि मग पोलीस वासूला मारते.
आणि वासू म्हणेल की जोपर्यंत देवाशिष माझ्या आणि मधुराच्या लग्नाला होकार देत नाही तोपर्यंत मी देवाशिषला परत आणणार नाही. काय झालं, लाईट्स का गेलेत? हॅलो, कोण आहे? अभि, मीनाक्षी,